आदित्य हृदय स्तोत्र याचं मराठी विवरण आणि समवृत्त भावानुवाद लेखिका अरुंधती दीक्षित आणि वाचक स्वर सुवर्णा बोडस. आज ऐकूया याचा भाग 3. सुहृद हो, रामाची चिंता युद्धाच्या भयातून नाही तर परिस्थितीच्या पूर्ण आकलनातून, त्याच्यावर असलेल्या सर्वांगीण खोल जबाबदारीतून निर्माण झाली होती. रामाला परिणामांची पूर्ण जाण आणि जाणीव होती. त्याचं सैन्य अथक लढत असल्यानं दमलेलं होतं. त्यांना विश्रांतीची गरज होती. अशात नव्या दमाचा रावण पहिल्यांदाच रणांगणात युद्धाच्या हेतूनं उतरला होता. आपल्या सैन्याचा कमीत कमी संहार होईल, पण रावणावर मात्र मोठा आघात होईल असं त्याच्याशी कशा प्रकारे लढता येईल, त्यासाठी काय करावं लागेल, अशा अनेक प्रकारच्या चिंतांनी प्रभू रामचंद्रांना घेरलं असावं. या उलट रावणाची बेफिकिरी, बेपर्वा, बेधडक वागणूक, त्याचा असीम अहंकार, प्रचंड अहंगंड आणि आत्मकेंद्रितपणातून उदयाला आली होती. आपल्या शक्तीबद्दल असलेला अवाजवी विश्वास याच्यामुळं त्याला अनेकांनी दिलेला योग्य सल्ला मानायला तो तयारच नव्हता. त्याचे पणाला लागलेले एकसे एक सरस मोहरे युद्धात कामी आले होते. सर्वच आप्तेष्टांना गमावल्यानंही त्याचा राग एखाद्या ज्वालामुखीसारखा बाहेर पडत होता. पराभवाची धास्ती, मरणाची जाणवणारी निश्चिती त्याच्या अंतर्मनात कुठेतरी भय उत्पन्न करत होती. त्यामुळेच विवेक हरवून गेलेला हा योद्धा मनातून कुठेतरी सैरभैर झाला होता. वादळी वाऱ्याप्रमाणे दिशाहीन, पण जास्तच आक्रमक आणि नुकसानकारक झाला होता. राम ह्याच चिंतेत असताना भगवान अगस्ती मुनी त्या स्थळी पोहोचले. एवढ्या मोठ्या युद्धप्रसंगी तिथं जाणकार, दोन्ही पक्षांना काबूत ठेवू शकतील अशा प्रभावशाली नीतिमान जनांची उपस्थिती अनेक कारणांसाठी आवश्यक होती. म्हणून त्यांच्या समवेत ते अनेक देवदेवता, ऋषी आणि मुनींना घेऊन आले होते. रावणाची नियत ठीक नाही, तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे अशा युद्धामध्ये संपूर्ण मानवजातीला, विश्वाला असलेले धोके लक्षात घेऊन प्रसंगी दोन्ही पक्षांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. हे जाणूनच ही सर्व मंडळी तिथं पोहोचली होती. प्रभू रामांसाठी प्रत्येकाच्याच मनात प्रेम, आदर, जिव्हाळा आणि ममता होती. त्याच्यावर झालेल्या अन्यायाचं योग्य प्रकारे निवारण होणं हे धर्माला अनुसरूनच होतं. आतापर्यंत रामाची कीर्ती सुदूर पसरली होती. त्याला भेटण्याची ही संधी होती. विश्वामित्रांना त्यांच्या यज्ञामध्ये राम लक्ष्मणांनी केलेली मदत, रामाचा पराक्रम, विश्वामित्रांकडून मिळवलेली शस्त्रास्त्र विद्या, जनकाच्या सभेतील शिवधनुष्याचा भंग, सीतेसोबत विवाह, राज्यत्याग, वनवासात असताना शूर्पणखेचा उतरवलेला नक्षा, असा रामाचा सर्वच पराक्रम सर्वांना श्रुत होता. रामाचा पराक्रम प्रत्यक्ष पाहण्याची सर्वांना उत्सुकताही होती. तिथं पोहोचल्यावर मात्र वेगळीच परिस्थिती पाहिल्यावर प्रसंगाचं महत्त्व ओळखून अगस्ती ऋषी पुढं सरसावले. वडिलांप्रमाणे अत्यंत ममतेनं, जिव्हाळ्यानं त्यांनी तरुण रामाच्या पाठीवर हात ठेवला. चिंतेत बुडालेल्या श्रीरामाला धैर्य देण्यासाठी ते म्हणाले. श्लोक 3, 4 आणि 5. महर्षी अगस्ती म्हणाले, हे रामा, तुझ्या नावातच राम आहे.
सर्व लोकांची मनं तू जिंकून घेतली आहेस. सर्वजण तुझ्या गुणांवर भाळून तुझ्या पराक्रमाच्या, त्यागाच्या, सीताप्रेमाच्या अशा सर्व गोष्टींमध्ये रममाण झाले आहेत. राम या शब्दाचा अर्थच ज्याच्या ठिकाणी सर्वजण रममाण होतात. हे महाबाहो, तुझा पराक्रम माहीत नाही असा कोणी नसेल. अयोध्येपासून थेट लंकेपर्यंतचा तुझा पराक्रम सर्वश्रुत असाच आहे. आज मी तुला पूर्वीपासून चालत आलेलं एक निरंतर सत्य सांगतो. सत्यात कधी बदल होत नाही. ते दृढ, स्थिर आणि निश्चित असतं. ते ऐकल्यावर तुझ्यात प्रचंड ऊर्जा निर्माण होऊन तू सर्व शत्रूंचा सहज निःपात करशील. या रणांगणावर निश्चितच तू विजय मिळवशील. उठ, असा हतोत्साह होऊ नकोस. मी सांगणार आहे ते आदित्य हृदय नावाचं एक विलक्षण स्तोत्र आहे. जय मिळवून देणारं, परमकल्याणकारी आहे. तुझ्या सर्व शत्रूंचा विनाश करणारा आहे. जे जे मंगलमय आहे त्यातील हे सर्वश्रेष्ठ मंगलकारी आहे. तुझ्यामधील सर्व अनिष्ट कचखाऊ वृत्तींचा नाश करणारा आहे. हे म्हटल्याने तुझ्या मनातील भय, चिंता, दुःख, शोक सर्व वितळून जाईल. तू निर्भयपणे सर्व संकटांचा सामना अत्यंत धैर्यानं, कौशल्यानं करू शकशील. हे स्तोत्र आरोग्य, आयुष्य वाढवणारं आहे. मित्रांनो, चिता ही मेलेल्यांना जाळते, तर चिंता सजीवांना जाळते. चिंता दहती सजीवम. ते काही खोटं नाही. गोष्ट छोटीशीच असते, पण त्यावर तुमचा विश्वास असतो का नाही हे फार महत्त्वाचं असतं. आपल्या पाठीशी उभी असलेली नीतिमान, ज्ञानी, विद्वान, विचक्षण प्रज्ञावंतांची मोठी फळी आणि त्यांचे आशीर्वाद फार मोठं काम करून जातात. मनातील चिंता दूर झाली की आपोआप सारे तेजस्वी गुण चमकायला लागतात. श्लोक 3 असा आहे. राम राम महाबाहो शृणु गुह्यं सनातनं येन सर्वानरीन् वत्स समरे विजयिष्यसे. आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनं जयावहं जपेन्नित्यं अक्षयं परमं शिवं. सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रणाशनं चिन्ताशोकप्रशमनं आयुर्वर्धनमुत्तमम्. याचा समवृत्त भावानुवाद असा. शूरवीरगुणी रामा अगस्ती बोलले तया. तुझ्यासाठीच लोकांच्या हृदय स्नेह अपार हा. बाळा मी सांगतो आता स्तोत्र एकची हे तुला. आदित्य हृदयं नामे गोपनीय असे पहा. स्तोत्र कल्याणकारी हे सत्य शाश्वत नित्य हे. जपशील जरी त्यासी विजयश्री तुझी असे. सर्व शत्रुगणासी तू चारशील रणी खडे. अभद्र शोक चिंताना अपमृत्यू कधी घडे. मांगल्य मंगलाचे हे
पापराशि सदा मिटे. आयुष्य वाढवी वत्सा, स्तोत्र उत्तम हे असे. आज इतकंच. यानंतरचा भाग आपण ऐकूया पुढच्या रविवारी.